नमस्कार विद्यार्थी मित्र, कालच्या तासामध्ये आपण सहकारी संस्थांची जी काही हिशोब आणि हिशोब तपासणी आहे तर त्या संदर्भात सहकार कायद्यामध्ये केलेले जे काही तरतुदी आहेत तर त्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे की सहकारी संस्थांना जे हिशोब किंवा जमा खर्च ठेवावे लागत असतात तर या हिशोबांची किंवा जमा खर्चाची जी काही तपासणी केली जात असते तर त्या हिशोब तपासणीच्या किंवा अंकीक्षणाच्या ज्या काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्यांसंदर्भात कालच्या तासामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे की संस्थेची हिशोब पुस्तकं संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती वास्तव दर्शवतात किंवा नाही यासाठी संस्थेकडे उपलब्ध असणाऱ्या जमा खर्च पावत्यांच्या व इतर दस्तऐवजांच्या आधारे त्या पत्रकांचं केलेलं काटेकोर परीक्षण म्हणजेच हिशोब तपासणी किंवा अंकीक्षण किंवा लेखा परीक्षण होय। तर ह्या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्था काय करत असतात, वर्षभर आर्थिक व्यवहार करत असतात आणि केलेले आर्थिक व्यवहार वेगळी जी काही हिशोबाची पत्रकं किंवा पुस्तकं आहेत तर त्या पत्रकांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करणं आवश्यक असतं किंवा बंधनकारक असतं। मग सहकार कायद्यामध्ये आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगळ्या हिशोब पत्रकांमध्ये कशा पद्धतीने कराव्यात या संदर्भात तरतुदी किंवा नियम केलेले आहेत आणि त्या तरतुदीनुसार किंवा त्या नियमानुसार संस्थेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्याला किंवा सचिवाला काय करावं लागत असतं तर हिशोबाची जी काही सर्व पत्रक आहेत किंवा पुस्तकं आहेत तर ती शासनशुद्ध पद्धतीने नोंदवावी लागत असतात किंवा नोंदवणं बंधनकारक असतं, आवश्यक असतं। कारण ही जी काही हिशोबाची पत्रक आहेत तर ही पत्रकं वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांसमोर ठेवावी लागत असतात। तेव्हा सभासदांसमोर ही सर्व हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं ठेवण्यापूर्वी सहकारी संस्थांना काय करावं लागत असतं, आपलं आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही तयार केलेली जी काही सर्व हिशोबाची पत्रकं आहे तर ती पत्रकं निबंधकाकडून किंवा त्यानं नियुक्त केलेला जो अंकीक्षक किंवा लेखापरीक्षक आहे तर त्या अंकीक्षकाकडून किंवा लेखापरीक्षकाकडून या सर्व पत्रकांची तपासणी करून घेणं बंधनकारक असतं, सक्तीचं असतं। तेव्हा सहकारी संस्थेला आपले जे काही सर्व हिशोब पत्रकांची जी काही तपासणी करावी लागत असते तर या हिशोब तपासणीचे वेगळे प्रकार निर्माण केलेले आहेत आणि त्यापैकी योग्य त्या प्रकाराची किंवा एका प्रकाराची अंमलबजावणी करून किंवा एक प्रकार अंमलात आणून सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं, आपल्या हिशोबांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करून घ्यावी लागत असते। मग हिशोब तपासणीचे जे काही प्रकार आहेत तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे की वैधानिक हिशोब तपासणी किंवा वार्षिक हिशोब तपासणी। तर वैधानिक हिशोब तपासणी किंवा वार्षिक हिशोब तपासणी म्हणजे काय, हिशोब तपासणी कोण करत असतात, का करत असतात, कशा पद्धतीने हिशोब तपासणी केली जात असते, हिशोब तपासणी बंधनकारक असते का ऐच्छिक असते। तर वैधानिक किंवा वार्षिक हिशोब तपासणी म्हणजे काय, तर जी हिशोब तपासणी कायद्यानुसार सहकारी संस्थांना करून घेणं बंधनकारक असतं किंवा सक्तीचं असतं त्या हिशोब तपासणीला वैधानिक हिशोब तपासणी असं म्हटलं जातं। किंवा वार्षिक हिशोब तपासणी तर सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे हिशोब अद्ययावत स्वरूपात तयार झाल्यानंतर सर्व हिशोब पत्रकांची जी हिशोब तपासणी केली जात असते त्या हिशोब तपासणीला वार्षिक हिशोब तपासणी असं म्हटलं जातं। सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेची सर्व हिशोब पत्रकं अद्ययावत स्वरूपात तयार झाल्यानंतर त्या सर्व हिशोब पत्रकांची जी तपासणी केली जात असते त्या तपासणीला वार्षिक हिशोब तपासणी असं म्हटलं जातं। मग ही वार्षिक हिशोब तपासणी करणं प्रत्येक सहकारी संस्थेला बंधनकारक असतं किंवा सक्तीचं असतं। कारण आर्थिक वर्षातून एकदा सहकारी संस्थेनं आपल्या सर्व हिशोबांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करून घेणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं आणि मग सहकारी संस्था कुठली हिशोब तपासणी करत असतात तर ही वार्षिक हिशोब तपासणी करत असतात। मग या ज्या काही सहकारी संस्था तर या सहकारी संस्था काय करत असतात, सर्व हिशोबाची पत्रकं तयार करत असतात। म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर एक 45 दिवसाच्या सर्व हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं तयार करत असतात आणि त्यानंतर सहकारी संस्थेच्या सर्व हिशोब पत्रकांची निबंधकाकडून किंवा त्यानं नियुक्त केलेला जो अंकीक्षक आहे तर त्या अंकीक्षकाकडून हिशोब तपासणी करून घेत असतात।
संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या प्रत्येक सहकारी संस्थेला आपले जे काही हिशोब आहेत तर त्या हिशोबाची जी काही वैधानिक हिशोब तपासणी किंवा वार्षिक हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करून घेणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं किंवा बंधनकारक असतं. आणि म्हणून सहकारी संस्था काय करत असतात तर 4 महिन्याच्या आपल्या सर्व हिशोबांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करून घेत असतात. कारण त्यानंतर म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत प्रत्येक सहकारी संस्थेला आपली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवावी लागत असते किंवा आयोजित करावी लागत असते. आणि त्या सभेमध्ये काय करावं लागत असतं, ही हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं सभासदांसमोर ठेवावी लागत असतात. मग त्या सभासद त्या पत्रकांचं बारकाईने परीक्षण करत असतात, अवलोकन करत असतात आणि सर्व बाबी योग्य वाटल्यानंतर त्या हिशोब पत्रकांना मान्यता देत असतात. त्यानंतर ती हिशोब पत्रकं कायदेशीर ठरत असतात आणि त्या सहकारी संस्थेनं केलेले जे व्यवहार आहेत तर ते व्यवहार सुद्धा कायदेशीर ठरत असतात. तेव्हा हिशोब पत्रकं कायदेशीर ठरावीत त्याचबरोबर केलेले व्यवहार वैध ठरावेत. यासाठी सर्व हिशोब पत्रकांना आणि व्यवहारांना सभासद सभेची मान्यता आवश्यक असते, बंधनकारक असते. आणि मग या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थांनी म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये केलेले सर्व आर्थिक या विविध हिशोब पत्रकांमध्ये नोंदवलेले असतात. आणि मग सहकारी संस्था काय करत असतात तर या सर्व हिशोब पत्रकांची जी काही वार्षिक हिशोब तपासणी किंवा वैधानिक हिशोब तपासणी तर ती हिशोब तपासणी करून घेत असतात. मग ही जी काही हिशोब तपासणी आहे तर हिशोब तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे, निबंधकाला किंवा त्यानं नियुक्त केलेल्या अंकीक्षकाला. म्हणजे सहकारी संस्थेची जी काही हिशोब तपासणी आहे तर हिशोब तपासणी करण्याचा अधिकार किंवा हिशोब तपासणी करण्यासाठी जो अधिकारी म्हणजे निबंधक किंवा त्यानं नियुक्त केलेला जो काही अधिकारी आहे म्हणजे अंकीक्षक आहे तर याची नेमणूक कोण करत असतो तर शासन याची नेमणूक करत असतं. म्हणजे सहकारी संस्थेची जी काही वार्षिक हिशोब तपासणी आहे तर हिशोब तपासणी करण्याचा मुख्य अधिकार निबंधकाला आहे. परंतु निबंधकाला सर्वच सहकारी संस्थांची हिशोब तपासणी करणं अशक्य असतं, कठीण असतं. म्हणून तो तज्ञ अंकीक्षकाची नियुक्ती करत असतो. परंतु ही जी काही वार्षिक हिशोब तपासणी आहे तर हिशोब तपासणी शासनामार्फत केली जात असते. तर हा जो काही अंकीक्षक किंवा लेखापरीक्षक आहे किंवा हिशोब तपासणीच आहे किंवा जर निबंधकांना स्वतःच हिशोब तपासणी केलेली असाल तर त्यावेळेस म्हणजे सहकारी संस्थेची त्या हिशोब तपासणीवरून आर्थिक व सांस्कृतिक स्थिती लक्षात येत असते. आणि त्या वार्षिक हिशोब तपासणीवरून मग सहकारी संस्थेला अ, ब, क किंवा ड यापैकी योग्य तो अंकीक्षक वर्ग दिला जात असतो. म्हणजे हे अंकीक्षक वर्ग मिळवण्यासाठी जे काही गुण ठेवलेले आहेत तर त्या सहकारी संस्थेला म्हणजे 100 पैकी किती गुण प्राप्त झालेले आहेत आणि मग त्या सहकारी संस्थेला कोणता वर्ग प्राप्त होऊ शकतो किंवा मिळू शकतो तर ते लक्षात घेऊन निबंधक किंवा त्यानं नियुक्त केलेला जो अंकीक्षक आहे तर तो अंकीक्षक सहकारी संस्थेला या वार्षिक हिशोब तपासणीवरून योग्य तो अंकीक्षण वर्ग देत असतो. तर अशा पद्धतीनं ही जी काही वार्षिक हिशोब तपासणी आहे तर हिशोब तपासणी आर्थिक वर्षाच्या शेवटी केली जात असते किंवा आर्थिक वर्ष संपल्यानंतर हिशोबाची पत्रकं जी आहेत तर ती पत्रकं अद्ययावत स्वरूपात तयार करून झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत काय केलं जात असतं तर ही वार्षिक हिशोब तपासणी किंवा वैधानिक हिशोब तपासणी करून घ्यावी लागत असते. त्यानंतर पुढचा हिशोब तपासणीचा प्रकार आहे निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी. तर जी हिशोब तपासणी सातत्यानं किंवा ठराविक महिन्यातून ठराविक वेळी केली जात असते त्या हिशोब तपासणीला निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. जी हिशोब तपासणी सातत्यानं वर्षभर केली जात असते त्या हिशोब तपासणीला निरंतर हिशोब तपासणी किंवा सतत हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. म्हणजे दैनंदिनरित्या ही हिशोब तपासणी केली जात असते किंवा म्हणजे आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा किंवा महिन्यातून 1 वेळा 2 वेळा काय केलं जात असतं अंकीक्षक ही जी काही हिशोब तपासणी आहे तर हिशोब तपासणी करत असतो. म्हणजे सहकारी संस्थेनं केलेले दैनंदिन व्यवहार जे आहेत तर ते व्यवहार काय केले जात असतात या प्रकारामध्ये दैनंदिनरित्या तपासले जात असतात. किंवा 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून 2 वेळा अंकीक्षक सहकारी संस्थेमध्ये येत असतो आणि सहकारी संस्थेनं केलेले जे काही व्यवहार आहेत आणि त्या व्यवहारांच्या नोंदी ज्या हिशोब पुस्तकांमध्ये किंवा पत्रकांमध्ये केलेल्या आहेत तर त्या हिशोब पत्रकांच्या
केलेल्या ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदी वास्तव केलेल्या आहेत किंवा नाही, शास्त्रशुद्ध पद्धतीनं किंवा कायद्याला अनुसरून त्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही, तर या ज्या काही बाबी आहेत तर या बाबी तो पडताळून पाहत असतो किंवा याची तपासणी करत असतो. मग सतत वर्षभर ही हिशोब तपासणी चालत असते. मग ही हिशोब तपासणी कोणत्या सहकारी संस्थांना परवडणारी आहे किंवा हा प्रकार कोणत्या सहकारी संस्थांनी अंमलात आणणं आवश्यक आहे, तर लहान आकाराची किंवा मध्यम आकाराची जी संस्था आहे तर त्या सहकारी संस्थांना अशा प्रकारची निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी ही परवडणारी नसते. तेव्हा विशाल आकाराची किंवा मोठ्या आकाराच्या ज्या सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांना काय करणं आवश्यक असतं, तर अशा प्रकारची जी काही निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करणं फायद्याचं असतं किंवा हिताचं असतं. या पद्धतीचा अवलंब करून आपल्या हिशोबांची हिशोब तपासणी करणं मोठ्या आकाराची किंवा विशाल आकाराच्या सहकारी संस्थांना परवडणारं असतं किंवा त्यांच्या हिताचं असतं. कारण मोठ्या आकाराच्या किंवा विशाल आकाराच्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांच्या कार्याचा जो काही व्याप आहे तर तो व्याप अवाढव्य असतो, प्रचंड असतो. व्यवहारांचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण प्रचंड असतं आणि त्यामुळं आर्थिक वर्षाच्या शेवटी जर हिशोब तपासणी केली तर ती हिशोब तपासणी काटेकोरपणे होत नाही किंवा निर्दोष होत नाही, तिच्यामध्ये काही दोष राहून जात असतात. म्हणून सहकारी संस्थेची हिशोब तपासणी ही निर्दोष व्हावी, कुठल्याही प्रकारचे दोष त्याच्यामध्ये राहू नयेत, झालेले गैरप्रकार दडपून जाऊ नयेत, सर्व हिशोब अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासले जावेत. यासाठी सहकारी अशा विशाल आकाराच्या सहकारी संस्था काय करत असतात, तर आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांची हिशोब तपासणी करण्यासाठी निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी या पद्धतीचा अवलंब करत असतात. कारण या संस्थांचा व्यवहारांचं प्रमाण प्रचंड असल्यामुळं या संस्थांना मिळणार जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न सुद्धा जास्त असतं आणि त्यामुळं अशी निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी करण्यासाठी जो काही अवाढव्य अशा प्रकारचा खर्च येत असतो किंवा जास्तीचा खर्च येत असतो तर तो या विशाल आकाराच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांना परवडणारा असतो. म्हणून विशाल आकाराच्या सहकारी संस्थांची हिशोब तपासणी निर्दोष व्हावी, सर्व हिशोबाची जी काही पत्रक आहे तर ती पत्रक शास्त्रशुद्ध पद्धतीनं तपासली जावी. तर यासाठी काय केलं जात असतं, तर निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी या पद्धतीचा जो काय अवलंब आहे तर तो अवलंब किंवा हा प्रकार या विशाल आकाराच्या सहकारी संस्था आपल्या हिशोबाची हिशोब तपासणी करण्यासाठी वापरत असतात. मग सतत हिशोब तपासणी केली जात असल्यामुळं वर्षाखेर जे काही फायनल अकाउंट तयार करायचं असतं, म्हणजे ताळेबंद पत्रक तयार करायचं असतो, नफा तोटा पत्रक तयार करायचं असतं, तिरीज पत्रक तयार करायचं असतं, तर ही सर्व पत्रक अगदी सुलभरित्या या पद्धतीनं केली जात असतात. त्याचबरोबर या हिशोब तपासणीचा दुसरा फायदा काय असतो की सहकारी संस्थेची हिशोब तपासणी सतत किंवा निरंतररित्या केली जात असल्यामुळं कोणत्या तारखेपर्यंत आपली सहकारी संस्था नफ्यामध्ये होती, कोणत्या तारखेपासून आपल्या सहकारी संस्थेला तोटा झालेला आहे, कोणत्या व्यवहारापासून संस्थेला किती उत्पन्न मिळालेलं आहे, त्यावर किती खर्च झालेला आहे, संस्थेला त्या व्यवहारापासून नफा झालेला आहे का तोटा झालेला आहे, तर हे वारंवार या निरंतर किंवा सतत हिशोब तपासणीमुळे काय होत असतं, लक्षात येत असतं आणि त्यामुळे आपली सहकारी संस्था योग्य दिशेनं चाललेली आहे का, योग्य दिशेनं तिची वाटचाल आहे का, तिचं मार्गक्रमण आहे का, तर हे लक्षात येत असतं, निदर्शनास येत असतं. सभासदांचं जे काय आर्थिक हित आहे तर ते आर्थिक हित अबाधित आहे का, सुरक्षित आहे का, तर हे या निरंतर किंवा सतत हिशोब तपासणीमुळे निदर्शनास येत असतं. तर यासाठी काय केलं जातं असं, संस्थेमध्ये एक स्वतंत्र अशा प्रकारचा जो काही कक्ष आहे तर तो कक्ष निर्माण केला जात असतो आणि मग नियुक्त केलेला जो काही शासनाने नियुक्त केलेला जो अंकेक्षक आहे किंवा निबंधकाने नियुक्त केलेला जो अंकेक्षक आहे तर तो अंकेक्षक काय करत असतो, सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये येत असतो आणि सहकारी संस्थेने तयार केलेली जी काही हिशोबाची जी काही पत्रक आहे तर ती पत्रके किंवा नोंदवलेले जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंदवलेले आहेत किंवा नाही, बिनचूकरित्या नोंदवलेले आहेत किंवा नाही, व्यवहार करताना संस्थेनं नियमांचं पालन केलेलं आहे किंवा नाही, सभासदांचं आर्थिक हित सुरक्षित ठेवलेलं आहे किंवा नाही, या ज्या काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी पडताळून पाहत असतो आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून सहकारी संस्थेची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी निरंतर किंवा सतत करत राहत असतो. तर अशा पद्धतीने या ज्या काही विशाल आकाराच्या किंवा मोठ्या आकाराच्या संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थेला वार्षिक हिशोब तपासणीपेक्षा निरंतर हिशोब तपासणी किंवा सतत हिशोब तपासणी हा जो काही हिशोब तपासणीचा प्रकार आहे तर तो प्रकार
फायदेशीर असतो किंवा उपयुक्त असतो आणि म्हणूनच विशाल आकाराच्या संस्था ही निरंतर हिशोब तपासणी या पद्धतीचा अवलंब करून आपल्या सर्व हिशोबांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करत असतात. त्यानंतर पुढचा हिशोब तपासणीचा प्रकार आहे अंतर्गत हिशोब तपासणी. तरी हिशोब तपासणी बंधनकारक नसते, सक्तीची नसते, ही संस्थेच्या इच्छेवर अवलंबून असते. ही संस्थेअंतर्गत हिशोब तपासणी असते. म्हणून व्याख्या अशी केलेली आहे की जी हिशोब तपासणी संस्थेअंतर्गत असते किंवा संस्थेअंतर्गत केली जात असते त्या हिशोब तपासणीला अंतर्गत हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. म्हणजे सहकारी संस्थेच्या हितासाठी ही जी काही हिशोब तपासणी आहे तर हिशोब तपासणी केली जात असते. मग यासाठी काय केलं जात असतं, सहकारी संस्थेचं जे काही कार्यालय आहे तर त्या कार्यालयामध्ये एक स्वतंत्र अशा प्रकारचा जो काही कक्ष आहे तर तो कक्ष निर्माण केला जात असतो. मग वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच काय केलं जात असतं, सहकारी संस्थेला जर आपल्या सर्व हिशोबांची अंतर्गत हिशोब तपासणी करायची असेल तर अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील जो काही ठराव आहे तर तो ठराव संमत केला जात असतो आणि त्या संमत केलेल्या ठरावानुसार संस्थेचं अंतर्गत अंकेक्षण करण्यासाठी अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती केली जात असते. मग संस्थेच्या कार्यालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष निर्माण केला जात असतो आणि त्या कार्यालयामध्ये हा नियुक्त केलेला जो अंकेक्षक आहे तर तो अंकेक्षक दैनंदिनरित्या येत असतो. त्याच्या मदतीला काही अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जात असतात आणि मग हा अंकेक्षक काय करत असतो, त्या सहकारी संस्थेनं दैनंदिनरित्या केलेले व्यवहार नियमांचं पालन करून केलेले आहेत किंवा नाही. त्याचबरोबर जे व्यवहार केलेले आहेत तर त्या व्यवहारांच्या नोंदी हिशोब पुस्तकांमध्ये किंवा पत्रकांमध्ये केलेले आहेत तर त्या सुद्धा बिनचूक केलेले आहेत किंवा नाही, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले आहेत किंवा नाही हे दैनंदिनरित्या तो तपासत असतो किंवा पडताळून पाहत असतो. आणि त्यामुळे काय होत असतं, सहकारी संस्थेचे जे काही व्यवहार आहेत तर ते सर्व व्यवहार नियमाला अनुसरून पार पाडले जात असतात आणि केलेले जे काही व्यवहार आहेत तर त्या व्यवहारांच्या नोंदी हिशोब पत्रकांमध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जात असतात, बिनचूकरित्या केल्या जात असतात. म्हणजे सर्वच हिशोबाची जी काही पत्रक आहेत तर ती पत्रक अगदी बिनचूकरित्या नोंदवली जात असतात. कारण जर एखादा व्यवहार नियमांचं उल्लंघन करून केलेला असेल, त्या व्यवहाराची नोंद हिशोब पुस्तकांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली नसेल तर त्यावेळेस हा अंतर्गत अंकेक्षक काय करत असतो की तो व्यवहार कशा पद्धतीनं करावा या संदर्भात कर्मचाऱ्यांना किंवा संस्थेला मार्गदर्शन करत असतो आणि तो व्यवहार व्यवस्थित केल्यानंतर किंवा नियमाला अनुसरून केल्यानंतर त्या व्यवहाराची नोंद हिशोब पत्रकांमध्ये कशा पद्धतीनं करावी तर या संदर्भात अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तो मार्गदर्शन करत असतो, सल्ला देत असतो. आणि त्यामुळं सहकारी संस्थेचं प्रत्येक हिशोब पत्रक हे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंदवलं जात असतं. तेव्हा ही जी काही अंतर्गत हिशोब तपासणी आहे तर या अंतर्गत हिशोब तपासणीमुळे काय होत असतं की सहकारी संस्थेनं केलेले व्यवहार कशा पद्धतीने केलेले आहेत, सभासदाच्या हिताला अनुसरून केलेले आहेत किंवा नाही, केलेल्या सर्व व्यवहारांच्या नोंदी हिशोब पत्रकांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा बिनचूकरित्या केलेले आहेत किंवा नाही. तर हे संस्थेच्या लक्षात येत असतं, निदर्शनास येत असतं. संस्थेमध्ये काही गैरप्रकार होत आहे का, भ्रष्टाचार होत आहे का, नियमांचं उल्लंघन होत आहे का, तर या ज्या काही बाबी आहेत तर या बाबी सुद्धा काय होत असतात तर या अंतर्गत हिशोब तपासणीमुळे निदर्शनास येत असतात, लक्षात येत असतात. आणि या अंतर्गत हिशोब तपासणी केल्यामुळं सर्व हिशोबाची पत्रकं शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंदवली जात असतात आणि त्यामुळं सहकारी संस्थेची जी काही वार्षिक हिशोब तपासणी किंवा वैधानिक हिशोब तपासणी तर ती हिशोब तपासणी या अंतर्गत हिशोब तपासणीमुळे काय होत असते, सुलभ जात असते, सोपी जात असते. अगदी सहजगत्या ही वैधानिक हिशोब तपासणी त्यामुळे करता येत असते. कारण वर्षभर काय केलेलं असतं, जो अंतर्गत अंकेक्षक नेमलेला आहे, ज्यानं हिशोबशास्त्राचं ज्ञान अवगत केलेलं आहे तर ती व्यक्ती संस्थेचा अंतर्गत अंकेक्षक म्हणून काम पाहत असते. आणि मग ती व्यक्ती निश्चितच काय करत असते की सहकारी संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार नियमाला अनुसरून पार पाडून घेत असते आणि केलेल्या व्यवहारांच्या नोंदी सर्व हिशोब पत्रकांमध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घेत असते. त्यामुळं वार्षिक हिशोब तपासणी या अंतर्गत अंकेक्षणामुळे काय होत असते, सुलभ जात असते. आणि त्यासाठीच विशाल आकाराच्या ज्या काही संस्था आहेत किंवा मोठ्या आकाराच्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात तर अशा प्रकारची जी काही अंतर्गत अंकेक्षण किंवा हिशोब तपासणी तर ती हिशोब तपासणी करत असतात. कारण अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती केल्यानंतर तो एकतर उच्च शिक्षित असतो, त्याला वेतन हे जास्त किंवा प्रचंड द्यावं लागत असतं. लहान किंवा मध्यम आकाराच्या संस्थांना
ते परवडणारं नसतं. म्हणून ज्या विशाल आकाराच्या संस्था आहेत तर त्या संस्थांमध्ये व्यवहारांचं प्रमाण प्रचंड असतं, भांडवलाचं प्रमाण प्रचंड असतं, मिळणारं उत्पन्न सुद्धा प्रचंड असतं किंवा जास्त असतं. आणि त्यामुळं अशा विशाल आकाराच्या संस्थांना अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती करून आपलं अंतर्गत अंकेक्षण करून घेणं हे परवडणार असतं. आणि म्हणूनच विशाल किंवा मोठ्या आकाराच्या संस्था अशा पद्धतीचं जे काही अंतर्गत अंकेक्षण आहे तर ते अंतर्गत अंकेक्षण करत असतात. ते केलंच पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन कायद्यानं संस्थेवर लादलेलं नाही. परंतु संस्था आपल्या स्वहितासाठी काय करत असते, अशा प्रकारचं जे काही अंतर्गत अंकेक्षण आहे तर ते अंतर्गत अंकेक्षण करत असते. त्यानंतर पुढचा हिशोब तपासणीचा किंवा अंकेक्षणाचा प्रकार आहे अंतरिम किंवा मध्यवधी हिशोब तपासणी. आर्थिक वर्षाच्या दरम्यान किंवा 2 ताळेबंदाच्या दरम्यान काय आर्थिक वर्षाच्या दरम्यान किंवा 2 ताळेबंद पत्रकांच्या दरम्यान हंगामी नफा शोधून हंगामी लाभांश वाटप करण्याच्या हेतूने जी हिशोब तपासणी किंवा अंकेक्षण केलं जात असतं त्या हिशोब तपासणीला मध्यावधी हिशोब तपासणी किंवा अंतरिम हिशोब तपासणी असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या सहकारी संस्था काय करत असतात तर अशा पद्धतीची मध्यवधी किंवा अंतरिम जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करत असतात. म्हणजे संस्थेचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं, 31 मार्चला संपतं. या आर्थिक वर्षाच्या दरम्यान म्हणजे 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर किंवा 2 जे काही ताळेबंद तयार केले जात असतात तर त्या प्रत्येक वर्षी सहकारी संस्थेला आपलं ताळेबंद पत्रक तयार करावं लागत असतं. मग या 2 ताळेबंदाच्या दरम्यानचा जो काही कालावधी आहे मध्यवर्ती काल आहे तर त्यावेळेस काय केली जात असते, सहकारी संस्थेला जे संस्थेनं वर्षभर व्यवहार केलेले आहेत तर त्या सर्व व्यवहारांची काय केली जात असते, तपासणी केली जात असते. कशासाठी तर संस्थेला प्राप्त झालेला जो काही नफा आहे तर तो नफा किती आहे आणि त्या नफ्यामधून सहकारी संस्था आपल्या सभासदांना किती लाभांशाचं वाटप करू शकते तर हे शोधून काढण्यासाठी हे जे काही मध्यवर्ती अंकेक्षण आहे किंवा हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी केली जात असते. तर या मध्यवर्ती हिशोब तपासणीमुळे काय होत असते, वार्षिक हिशोब तपासणी जी आहे तर ती हिशोब तपासणी करणं सुलभ जात असतं, अगदी सहजगत्या हिशोब तपासणी करता येत असते. त्याचबरोबर म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी काय केली जाते, हिशोब तपासणी केल्यामुळं आपली सहकारी संस्था तोपर्यंत कशा पद्धतीनं आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत आहे तर हे काय होत असतं, सभासदांच्या लक्षात येत असतं, संचालक मंडळाच्या लक्षात येत असतं, अध्यक्षाच्या लक्षात येत असतं, अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्याही निदर्शनास येत असतं की अर्ध जे काही आर्थिक वर्ष आहे तर त्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला कुठल्या प्रकारचे व्यवहार केलेले आहेत, संस्थेला त्यापासून किती उत्पन्न मिळालेलं आहे, संस्थेला नफा झालेला आहे किंवा तोटा झालेला आहे की या ज्या काही बाबी आहेत तर या बाबी या मध्यवर्ती हिशोब तपासणीमुळे काय होत असतात, उघड होत असतात, निदर्शनास येत असतात. म्हणून सहकारी संस्था काय करत असतात तर अशा प्रकारचं जे काही मध्यवर्ती हिशोब तपासणी किंवा अंतरिम हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करून घेत असतात. म्हणजे नियमांचं पालन करून सहकारी संस्था आर्थिक व्यवहार करत आहे किंवा नाही, सभासदांचं आर्थिक हित अबाधित आहे किंवा नाही, त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये काही गैरप्रकार होतात का, भ्रष्टाचार होतात का, तर या जे काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी काय होत असतात तर या मध्यवर्ती किंवा अंतरिम हिशोब तपासणीमुळे निदर्शनास येत असतात आणि त्यामुळं आपोआप काय होत असतं, संचालक मंडळावर आणि त्या सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण येत असतं. कारण त्यांना याची त्यामुळे कल्पना मिळत असते की आपल्या सहकारी संस्थेचं मध्यवर्ती अंकेक्षण केलं जाणार आहे आणि जर आपण काही गैरप्रकार केले, भ्रष्टाचार केला, नियमांचं उल्लंघन करून कार्य पार पाडले तर त्यावेळेस निश्चित त्यासाठी आपल्याला जबाबदार धरलं जाणार आहे, आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. तर या भीतीनं मग हे अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळ काय करत असतात तर गैरव्यवहारांपासून अलिप्त राहत असतात, दूर राहत असतात. तेव्हा सहकारी संस्थेमध्ये होणारे जे काही गैरव्यवहार आहेत तर ते गैरव्यवहार टाळले जावे, संस्थेचा संपूर्ण कारभार नियमाला अनुसरून पार पडला जावा. तर यासाठी अशा प्रकारचं जे काही अंतरिम किंवा मध्यवर्ती हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी सहकारी संस्थेमध्ये केली जात असते. त्यानंतर
ही जी काही मध्यवर्ती हिशोब तपासणी आहे तर ही हिशोब तपासणी म्हणजे अगदी संस्थेचं अर्ध जे काही आर्थिक वर्ष आहे तर ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर हिशोब तपासणी केली जात असते आणि मग उर्वरित जे काही अर्ध आर्थिक वर्ष आहे तर ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थांना काय करावं लागत असतं तर नफा तोटा पत्रक तयार करावं लागत असतं, ताळेबंद पत्रक तयार करावं लागत असतं, तिरीज पत्रक तयार करावं लागत असतं. म्हणजे जी काही हिशोबाची जी काही पत्रक आहे तर ती पत्रक सहकारी संस्थांना तयार करावी लागत असतात आणि मग अशा प्रकारचं मध्यवर्ती हिशोब तपासणी केलेली असल्यामुळं किंवा अंतरिम हिशोब तपासणी केलेली असल्यामुळं जे काही वर्षाखेरीची जी काही हिशोबाची नफा तोटा पत्रक, त्यानंतर ताळेबंद पत्रक, तिरीज पत्रक, तर ही जी काही पत्रक सहकारी संस्थांना तयार करावी लागत असतात तर ती अगदी सहजगत्या तयार करता येत असतात. तर त्यासाठी या मध्यवर्ती किंवा अंतरिम हिशोब तपासणीची मदत होत असते. तर अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या सहकारी संस्थेनं जो व्यवसाय केलेला आहे किंवा चालवलेला आहे तर त्या व्यवसायाची आर्थिक व सांपत्तिक स्थिती कशी आहे तर ती स्थिती अगदी वेळोवेळी या हिशोब तपासणीमुळे काय होत असते निदर्शनास येत असते, लक्षात येत असते आणि त्यामुळं योग्य दिशेनं सहकारी संस्थेला आपलं जे काही मार्गक्रमण आहे तर ते मार्गक्रमण करणं शक्य होत असतं. तर त्यासाठी सहकारी संस्थांमध्ये असे मध्यवर्ती किंवा अंतरिम हिशोब तपासणी जी आहे तर ती हिशोब तपासणी केली जात असते. तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करण्यासाठी हे 4 प्रकार आहेत. तर त्यामध्ये म्हणजे वार्षिक किंवा वैधानिक हिशोब तपासणी अथवा निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी या 2 पैकी एका प्रकाराचा अवलंब करून प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या हिशोबांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करून घेणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. निरंतर किंवा सतत हिशोब तपासणी या पद्धतीचा जरी अवलंब केला नाही तरी विशाल आकाराच्या संस्था असोत, मध्यम आकाराच्या संस्था असोत, लहान आकाराच्या संस्था असोत तर प्रत्येक सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं तर वार्षिक हिशोब तपासणी किंवा वैधानिक हिशोब तपासणी जी आहे तर ती हिशोब तपासणी करणं कायद्यानं बंधनकारक असतं. तर अशा पद्धतीनं म्हणजे हिशोब तपासणीचे विविध प्रकार सहकार तज्ञांना सांगितलेले आहेत.